गेला असला तरी हा हल्ला झाला त्यावेळी कॉलेज प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. नाशिकच्या कॉलेजेसमध्ये सध्या विविध प्रकारचे डेज सेलिब्रेट केले जातात. मात्र तरुणांचा उत्साह हाताबाहेर गेला की काय होऊ शकतं याचा प्रत्यय नाशिकच्या संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये आलाय. कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे असल्यानं रवींद्र बोरसे आणि त्याच्या मित्रांनी मिळून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे असा सेट तयार केला होता. मात्र कॉलेजच्या बाहेर ही धमाल सुरू असताना काही युवकांशी रवींद्रची किरकोळ बाचाबाची झाली आणि त्या युवकांनी रवींद्रच्या छातीत धारधार तलवारच खुपसली. या हल्ल्यात रवींद्र जागीच ठार झाला. तिथं मारे झालं दुसऱ्या पोरांच्या तर एक आमची पुढे होती जवळपास काहीतरी 150-200 मीटर पुढे होती आमची जागी. तिकडे नाचत होते एक जण आला शेड काढलं तलवार आला आणि नेमकं गळ मारायचं पण बरी सापडलं नेमकं असं म्हणून आलं नाचता नाचता हे गेलं दिलं नाही काही संबंध नव्हता. किरण झालं आणि दिनेश आवाज. आम्ही कॉलेजला शिवजयंतीला गेलो होतो. मिरवणूक चालू होती आम्ही आमचा नाचत होतो तर तिकडून काढून तलवार घेऊन आला तो आणि प्रत्येक पोराच्या मागं सुटायचं मार्ग पोलीस सापडले सगळे पळून गेले ना. तर हा सापडला याला साईडला घेऊन गेला आणि त्याच्या डायरेक्ट पोटात आमच्या समोर त्याची चाकू तलवार घालून दिली. या हल्ल्याचं वृत्त कळताच रवींद्रचे नातलग नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मात्र कॉलेजमध्ये उत्साहाने गेलेल्या रवींद्रचा मृतदेह पाहून त्यांच्यावरती दुःखाचा डोंगरच कोसळला. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी संशयित आरोपींचा तपास सुरू केलाय. मात्र कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या बाहेर तैनात असलेल्या संदीप फाउंडेशनच्या सुरक्षा रक्षकांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही. तसंच धारधार शस्त्र कॉलेजच्या आवारात सर्रास वापरले जात असतील तर इथं शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचं काय असा संतप्त सवाल रवींद्रच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय. या हत्येप्रकरणी कॉलेज प्रशासनाचीही